निशिकांत ठाकरे ना तेव्हा वाटेल तेव्हा आकाश रांगा आकाश आणि तो स्विच बॉक्स कोणाला सुभाष शंकर ठाकरे आता कोणाची मॅच आहे शंकर आणि अमर स्पोर्ट कासने ना नाही तर त्याच्यावरती ना 40+ कोशिंबी करा एक खोडू का मास्टर 40+ सर हो मी इथेच आहे ना थँक्यू व्हेरी मच आमचे सरपंच लडके योगेश पाटील मॅन फ्रॉम कुकसे आणि त्यानंतर आमचे लाडके निशांत बिडवी या दोन्ही समालोचकांचं या ठिकाणी प्रथमतः मी या ठिकाणी कौतुक करतो कारण पहिलं सत्र प्रथम तुम्ही तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांभाळलेलं आहे तरी मॅच आपण पाहतोय ओमसाई पडगा विपक्ष मास्टर्स 40+ कोशिंबी प्रथमतः आज आपण पाहतोय 25 वर्षानंतर मैदानामध्ये उतरणारी टीम मास्टर्स 40+ पहिला चेंडू अप्रतिम ड्राईव्ह केली स्ट्रेट ड्राईव्ह आडव्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेचा वेध घेतला जातोय बॅट्समन मास्टर्स विलास ठाकरे आणि आणखीन एक बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळतात अनुभवाची शिदोरी गोलंदाजावर आक्रमण केलं गेलंय दिगंबर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला विलास ठाकरे हॅट्रिक साठी 500 रुपयांचा या ठिकाणी कॅश प्राइज लागला गेला गोलंदाजी मार्कवर मयूर ओमसाई पडगा संघाच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 चौकार आले अगदी बघितलं तर पहिला चौकार स्ट्रेट ड्राईव्ह होता त्यानंतर आडव्या बॅट मध्ये ऑन साइडला या ठिकाणी ड्राईव्ह केली इथे पुढे आले आणि इथे आपण बघू शकतो विलास ठाकरे यष्टीजीत झालेत षटक क्रमांक पहिला मयूर बॅक टू बॅक 2 चौकार खर्च केल्यानंतर तदनंतर एक चांगला लेग स्पिन पाहायला मिळाला अवे फ्रॉम द बॉडी चेंडू अगदी परफेक्ट वाईड लाईनवर राहिला बॅट्समन पुढे आले आणि तदनंतर विकेट किपरने यष्टीच्युत केले 25 वर्षानंतर अवतरलेली मास्टर्स 40+ कोशिंबी शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब कोशिंबी या माध्यमातून संपूर्ण नाईट रजनी क्रिकेटचा थर पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात द वंडरबॉय ऑफ द भिवंडी जयेश पाटील देखील या स्पर्धेसाठी येणार आहेत क्या बात आहे किती सुंदर वातावरण पाहायला मिळालं छोट्या बॅकलिपने फक्त स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न केला होता बॉल बॅक ड्राईव्ह मयूर चांगली लेंथ आतापर्यंत टाकतोय बागफोडला गेले होते या ठिकाणी जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता लाईन चांगली होती मिडल लेंथ थोडा टॉस झाला आणि त्यानंतर विकेट किपरचा वेध पहिलं षटक समाप्त झालंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दाफोलकर आहे 1 गडी बाद 10 धावा पंच अंपायर्स तुम्ही काउंटिंग कडे कॉन्सन्ट्रेशन करा कारण कदाचित उत्साहामध्ये एखादा चेंडू कमी होऊ शकतो किंवा जास्त होऊ शकतो लेजंड क्रिकेटर अनंत जाधव आले लेग ब्रेक टाकला या ठिकाणी ऑन साइडला ड्राईव्ह केले ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून बघितलं तर लॉंगॉग क्षेत्रामध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक सिंगल 11 धावा धावसंख्या बलकावर यावेळेस लेग स्टंपच्या फारच बाहेर बाय बॉल असेल 11 वरनं धावसंख्या मोजली 12 वर मास्टर्स 40+ कोशिंबी टीमची स्लोवर बॉल यावेळेस टॉप स्पिन पाहायला मिळाला अगदी बघितलं तर 4 प्रकारची डिलिव्हरीज असतात डायमंड डिलिव्हरी असेल त्यानंतर लेग ब्रेक असेल अप ब्रेक असेल आणि तदनंतर आपण आता बघितलं तर या ठिकाणी लेग ब्रेक चांगलं पाहायला मिळालंय परंतु सातत्याने लेग स्टंपच्या बाहेर देखील पिचिंग करतायत अनंता 6 धावा ज्या अलाउड नसतात परिणामी विकेट आली या ठिकाणी आपण बघितलं तर बॅटच्या रणामध्ये भरपूर
हा चेंडू दिला गेला होता आणि लेजेंडरी क्रिकेटरची विकेट घेतली. अनंताने बाद केलं या ठिकाणी मदन ठाकरे यांना. न्यू बॅटर ऑन द क्रीज. धावसंख्या धावफलक 2 गडी बाद 13 पुंडलिक आले. स्लोवर वन लेग स्टंपच्या बाहेर. तिसरा वाईड असेल या ओव्हरमध्ये. अनंताच्या जास्त पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर करतायत. 14. इथे लाईन चांगली होती. विकेट किपर थोडंसं फंबलिंग झाला, गॅदर करू शकले नाहीयेत, नाहीतर आणखीन एक यष्टीची विकेट मिळू शकली असती. 4 चेंडू झालेत. पुढे आले, ऑन साइडला स्वीप केलाय आणि एक धाव वेगाने कंप्लीट केली. ओव्हरथ्रूची धाव मिळणार नाहीये. चेंडू कनेक्ट केले जात आहेत. धावून मिळू शकते परंतु इथे मिळण्याची संधी नव्हती. 15 झाला. छोट्या बाखलेंनी फक्त प्लेसमेंट केली आहे. डिक्लेअर झोन गोशांकित क्षेत्रामध्ये 1D सिंगल मिळालेली आहे. एकेरी दाब्याने 1 इज ऑलवेज बेटर दॅन 0 आणि त्याप्रमाणे बघितलं तर अंडरआर्म बॉक्स क्रिएट जिथे षटकारासाठी कोणती परमिशन नसते त्या ठिकाणी एक धावाला फार महत्व असतं. 16 धावा झाल्या. षटक क्रमांक 2 समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 16 8.0 सरासरीने या धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. इथे लेग स्पिन पाहायला मिळाला. बॅट्समन पूर्णपणे बीट झाले आणि यष्ट्यांचा वेट घेतला जातोय. त्रिफळाचित फर्निचर डिस्ट्रॉय. 1 मोर विकेट इज डाऊन. तिसऱ्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. अंडरआर्म बॉक्स विकेटमध्ये जसं समालोचकालाही अगदी वेळ मिळत नाही, बॅट्समनला देखील वेळ मिळत नाही आणि क्षेत्ररक्षकांना देखील वेळ मिळत नसतो. कारण ऍक्शन विथ द रिएक्शन इट्स अ व्हेरी क्विक अँड व्हेरी फास्ट गेम ऍज पर अस कन्सर्न. आपण बघितलं तर महाराष्ट्र पोलीस लेजेंडरी क्रिकेटर प्रकाशजी ठाकरे आलेत. पोलीस बंधू चोरांना पकडण्यावर माहीर असेल परंतु गोलंदाजाच्या या चेंडूवर माहीर व्हावं लागेल. डॉर्बॉल आलाय. 6 धावा येतील का नाही. कॅच पकडली जाणार आणि इथे कव्हर झोन मध्ये डीपेस्ट कव्हर झोन मध्ये कॅच पकडली गेली. पोलीस बंधूंना पकडलं गेलं. मला वाटतं इथे पोलीस बंधूच मला वाटतं जाळ्यामध्ये अडकले गेले. अप्रतिम चेंडू या ठिकाणी टाकला गेला. गोलंदाज जयेशच्या माध्यमातून 1 मोर विकेट इज डाऊन. 4था फलंदाज इथे बाद झालाय. धावसंख्या धावफलक 16. स्टेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक रनआउटची विकेट. बॅट्समन या ठिकाणी बाद होतील. दिगंबर दुर्दैवी आउट नाही केलं का. आक्रमण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जातोय. तर आम्ही जर बघितलं तर जर्सी मला वाटतं बॅट्समनची खूप चांगली आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होती. ऑन साइडला पूल केलं आणि 4 धावा मिळालं. आणि पहा या ठिकाणी ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्यांनी क्रिकेटला एक नवीन दिशा दाखवली, आपल्या भिवंडी तालुक्याला एक नवीन ओळख निर्माण करून दिली अशी सर्वांचे लाडके टेनिस क्रिकेटचे मिस्टर वंडरबॉय भिवंडी जयेश पाटील उर्फ JP यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया उपसरपंच चषक 2025 मध्ये शिवशक्ती कोशिंबीर संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचं पाहिलं की विशेष आकर्षण आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम JP. आणि त्यांच्या सोबतीला सन्माननीय राजदीप पाटील हे सुद्धा आलेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. क्या बात आहे. जयेश पाटील या ठिकाणी आले आणि पदस्पर्श पावन झाला. बॅट्समनला ऊर्जा मिळाली आणि सचिन ठाकरे यांनी ठोकलाय चौकार. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळालं. धावसंख्या या चौकाराने 25. इथे अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू ठेवला होता. पंच निरीक्षित करतात व्हाईट बॉल असेल. 3ही स्टंप वाकरले होते विकेट किपरच्या माध्यमातून. आपण पाहतोय ही मॅच मास्टर्स 40+ कोशिंबीर विपक्ष ओम साई पडगा या 2 टीम मध्ये पाहायला मिळते. अगदी बघितलं तर आतापर्यंत धावसंख्या खूप चांगली बनली. 26 झालं.
इथे पुढे येण्याचा प्रयत्न, विकेट मिळालेली आहे. चला यशस्वी झालेत. खूप चांगला प्रयत्न केला होता. मास्टर्स 40 प्लस कोशिंबी गेल्या 25 ते 30 वर्षानंतर मैदानामध्ये उतरली आणि अगदी बघितलं तर इतका काळ त्याने एक काळ गाजवला होता ज्यावेळेस आपण प्रामुख्याने बघितलं तर. आणि आज अंडरआर्म क्रिकेट इथे खेळतात. चांगला सेट ड्राईव्ह, बॉल बॅक ड्राईव्ह करत असताना गोलंदाजाच्या हातामधून ब्रश झाला आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली. एकेरी धाव्याने पुन्हा एकदा धावसंख्या पोहोचली 27 वर. आतापर्यंत फलंदाज या ठिकाणी बाद झाले 5. इथे ऑन साइडला पूल केलं आणि पूल करत असताना आणखीन एक चौकार. दिगंबर यांच्या बॅटमधून आतापर्यंत बघितलं तर 2 चौकार आलेत ना. छोट्या बॅकलिपने अगदी बघितलं तर आज चेंडू थोडा द्विधा मनस्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टार्गेट सेट केलं गेले. 31 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी करावे लागतील 24 चेंडूमध्ये 32. चांगली फाईट या ठिकाणी पाहायला मिळाली. मास्टर्स 40 प्लस कोशिंबी विपक्ष ओमसाई पडगा. आता बघायचंय ओमसाई पडगा या 32 धावा कशा पद्धतीने जरूर आपण इनिंग ब्रेक मध्ये आहोत तर काही सन्मान जे आहे ते सन्मान आपण व्यासपीठावरती संपर्क करत आहोत. या स्पर्धेसाठी ज्यांची आज मोलाची उपस्थिती आपण पाहत आहोत आणि त्रिशूल ठाकरे यांचे अगदी जीवलग मित्र आहेत. आणि जरूर टेनिस क्रिकेटचा विचार आपण केला तर ज्याने एक भिवंडी तालुक्याला नवीन दिशा दाखवली मिस्टर वंडर बॉय भिवंडी जयेश पाटील उर्फ JP आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. उपसरपंच चषक 2025 मध्ये शिवशक्ती कोशिंबी संघाच्या माध्यमातून सन्मान जयेश पाटील आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. उद्धारमाची शाल आणि तज्ञ पोषकालय शिवशंकर भगवानची प्रतिमा आपण त्यांना देणार आहोत. एक वेगळीच संकल्पना या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. धन्यवाद JP सर, आपण इथे आलात. तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांचे सहकारी मिस्टर राजदीप पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सुजित ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान राजदीप पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. धन्यवाद. आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित जाणार आपण सुद्धा मनापासून आभार आणि जाऊया आता पुन्हा ऑन गोईंग मॅच कडे. टेक बॉक्स. थँक्यू. या ठिकाणी टॅप केलाय ऑन साइडला टर्न करत असताना गुड फिल्डिंग दिगंबर ठाकरे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये काउंटर झोन मध्ये. बॅकफुटला गेले वेट ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला तर म्हणून लेंथ बघितली तर खूप चांगली होती. मिडल ऑफ द लेंथ थोडा टॉस झाला थोडा राईट झाला. विकेट किपरच्या हातामधून बस झाला आणि बॅटला चेंडू लागला नाही तर धाव नाही. पुढे आले स्टेप आउट झाले ऑन साइडला टर्न केला आणि फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. हातातून ब्रश होत असताना काउकॉर्नर झोन मध्ये मिळाल्या 4 धावा. या 4 धाव्यांनी धावसंख्या फलक बघितलं तर ओम साई पडगा संघाची धावा झाल्या 6. षटकामध्ये पहिलं प्रगतीपथ असताना मदन गोलंदाजी मार्कवर आहेत. अभिजित पुढे आले छोट्या बाखलीपने बघता ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेस परंतु ओव्हर थ्रोची एक एक्स्ट्रा मिळाली. 2 मिळाल्यात. बाबनदेव करून याच्यानंतरची मॅच आणि वावेकर दाखव नाही बाबनदेव करून नाही ऍडजस्ट केलं वावेकर बाबनदेव करून आणि वावेकर बाबनदेव करून विपक्ष वावेकर दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचंय. 12 धावा धावसंख्या बलका 32 ची गरज असताना अजूनही 20 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. ओमसाई पडगा संघाला मास्टर्स 40 प्लस कोशिंबे या संघासमोर खूप चांगली झूम आतापर्यंत दिली. मास्टर्स 40 प्लस 25 वर्षानंतर क्रिकेट खेळत आहेत. बॅकफुटला गेले विकेट किपरने कॅच ड्रॉप केली आणि डिक्लेअर सिंगल प्रतिबाधित क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये एक मिळाली.
पुढे आले, सेट डाऊन द ग्राउंड, जमिनीला या ठिकाणी अगदी गुदगुल्या झालेल्या असाव्या आणि सेट डाऊन द ग्राउंड अलॉंग द कार्पेट चेंडू सीमारेषेचा वेग घेतो 4 धावा. या 4 धाब्यांनी धावसंख्या फलक 17. फुल टॉस ऑन साइडला टर्न केला, शॉर्ट मिड विकेट म्हणून डीप मिड विकेटला बीट केलं आणि त्यानंतर आणखी एक बॅक टू बॅक सेकंड 4 इन द रो. गोलंदाजाच्या अगदी लेंथला या ठिकाणी रीड केलं गेलं. पुढे येत आहेत पदनालिका दाखवत आहेत, त्यानंतर ड्राईव्ह असेल, स्वीप असेल, सगळे फटके बाल मिळतात. आणखीन एक चांगला फटका बाल मिळाला. बॅक टू बॅक 3 चौकार. अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात जर बघितली तर 19व्या शतकामध्ये 1981 मध्ये न्यूझीलंड वर्सेस ऑस्ट्रेलिया हा सामना झाला होता आणि 1 मध्ये 6 गरजेचे होते. त्या ठिकाणी असा षटकार लागला असता तर ती मॅच न्यूझीलंड जिंकला असता, परंतु इथे षटकाराला परमिशन नाही, फलंदाज बाद होणार. तर त्या मॅच मध्ये ग्रेग शापल करण्यात आला आणि ग्रेग शापलनी अगदी बघितलं तर ट्रॅव्हर चॅपल आपल्या बंधूला सांगितलं की 1 मध्ये 6 असताना ब्रॅन मॅकनी बॅटिंग करत होता आणि त्याला त्यांनी अंडरआर्म बॉल टाकला गेला. तिथून ती सुरुवात झाली. इथे बघितलं तर एक्समच्या बाहेर बाईट हा इतिहास आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा वाईड आलाय. 2 वाईड आतापर्यंत पाहायला मिळाले. धावसंख्या 27 झाली. ओह वर स्वीप, सुपर हिट, चेल्सी मारेशा पार चौकार. धावसंख्या धावफलकावर 32 जिंकलेली आहे. मॅच समाप्त झाले. मास्टर्स 40+ कोचिंग मीडियम तुमचं कौतुक, कारण 25 वर्षानंतर पण तुम्ही झुंज दिली आणि चांगल्या प्रकारे तुम्ही लढलात. म्हणून म्हणतात की योद्धे लढाई करणं कधी सोडत नाहीत. क्रिकेट खेळले आणि चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळले. दिगंबरजी तुम्ही पण खूप अप्रतिम क्रिकेट खेळले, कौतुक असेल. आणि ओम साई परगाडी मॅन ऑफ द मॅच मयूर आपण यायचंय. मॅन ऑफ द मॅच बाबनदेव कुरुंद विपक्ष वावेकर, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉसोडी यायचंय. मयूर आपण या आपल्या